त्याच पक्ष संघटनेतल्या रचनेने एकनाथ शिंदेंना देखील निवडलं असं सध्या कपिल सिब्बल हे म्हणतात। त्याशिवाय ते म्हणतात की इलेक्शन कमिशन असं म्हणतात की शिवसेनेमध्ये दोन प्रकारच्या स्प्लिट झालेला आहे किंवा दोन गट वेगवेगळे तयार झालेत असं सध्या कपिल सिब्बल म्हणतायत। असं इलेक्शन कमिशनने म्हटलं होतं, हे कोर्टाच्या निदर्शनास आणून देतात। पण त्याचवेळी सिब्बलांचं असं म्हणणं आहे की कुठल्याही प्रकारचा पॉलिटिकल पक्षामध्ये स्प्लिट झालेली नव्हती, पण त्या आधारे इलेक्शन कमिशननी परस्पर असं कसं काय ठरवलं की दोन वेगवेगळे गट तयार झालेले आहेत। त्याशिवाय त्यांनी हे देखील म्हटलं की जे कम्युनिकेशन आहे 21 जूनचं या संपूर्ण विधिमंडळ पक्षाकडून झालेलं, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की कमिशननी हे एव्हिडन्स म्हणून ट्रीट केलं की याचा अर्थ दोन गट हे शिवसेनेमध्ये पडलेले आहेत। 21 जूनचं कम्युनिकेशन आपल्याला सर्वांना माहिती आहे की जेव्हा एकनाथ शिंदे हे निघून गेले होते पहिल्यांदा गुजरातला आणि त्यानंतर आसामला, तर त्यावेळी ती 20 जूनच्या रात्री हे सगळी घडामोड घडलेली होती आणि त्यावेळेस 21 जूनला जो पत्रव्यवहार करण्यात आला त्या पत्रव्यवहाराच्या आधारे हे स्पष्ट दिसतंय असं इलेक्शन कमिशननी म्हटलं, असं कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे। आणि त्यानंतर त्यांनी म्हटलं की 25 जूनला कमिशन हे अनिल देसाईंकडून आलेल्या पत्रावर अवलंबून राहून कमिशननी काही निर्णय केलेले आहेत। तर त्यावर त्यांनी असं म्हणणं आहे की 1 जुलैला ज्यावेळी एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, उदय सामंत आणि गुलाबराव पाटील यांनी काही पक्षविरोधी कारवाया केल्या आणि त्यावेळी आम्ही त्यांच्या पक्षाचं सदस्यत्व हे एक प्रकारे ऑपऑप केलं होतं। व्हॉलंटरीली गिव्हिंग अप मेंबरशिप हा जो शब्द आहे भारतीय संविधानाच्या शेड्यूल 10 मध्ये की ज्यामध्ये प्राथमिक सदस्यत्वाचा स्वतःहून राजीनामा देणं असं जे म्हटलं जातं, त्यानुसार यांनी स्वतःहून आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला पक्षविरोधी कारवाया करून, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्यावेळी विलासराव देशमुखांच्या सरकारच्या विरोधामध्ये काही काँग्रेस आमदारांनी पत्रव्यवहार केला होता विधानसभा अध्यक्षांसोबत आणि त्या पत्रव्यवहाराच्या आधारावर तेव्हा असा अर्थ काढण्यात आला होता की यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे पक्षाच्या आणि त्यानंतर ते सर्व आमदार हे डिस्क्वालिफाय करण्यात आले होते, अपात्र करण्यात आले होते। त्यावेळी जी टर्म वापरण्यात आलेली होती कायदेशीर ती अशी होती की कोणीही स्वेच्छेने प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणं, तर त्यानंतर त्याचं इंटरप्रिटेशन असं करण्यात आलेलं आहे की राजीनामा म्हणजे प्रत्यक्ष राजीनामा पत्रच लिहिलेलं असलं पाहिजे असा त्याचा अर्थ नाहीये किंवा असं अपेक्षित नाहीये। तर कोणत्याही स्वरूपाची अशी ऍक्टिव्हिटी किंवा कुठल्याही स्वरूपाची अशी भूमिका, असा कोणत्याही स्वरूपाचा पत्रव्यवहार की ज्यातून पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा स्वतःहून दिलेला आहे असा अर्थ काढला जाऊ शकतो, तर त्या आधारे एखाद्या आमदाराला अपात्र करता येतं किंवा त्याला पक्षातून काढून टाकलेलं आहे असं गृहीत धरता येतं। हा युक्तिवाद सध्या कपिल सिब्बल करतायत की ज्यावेळी उदय सामंत त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सगळ्यांनी या पक्षविरोधी कारवाया केल्या होत्या। त्याशिवाय आता परत ते म्हणतायत की जर आपण विचार करायचा असेल तर कमिशन म्हणजेच आयोगाला त्याच वेळी ज्युरिस्डिक्शन मिळतं ज्यावेळी कुठला तरी पक्षामध्ये वाद असेल, परंतु या बाबतीत म्हणजे स्पेसिफिकली त्यांचं म्हणणं आहे ठाकरे विरुद्ध शिंदे सुरू असलेल्या सध्याच्या वादामध्ये इलेक्शन कमिशननी चुकीच्या आधारावर हा निष्कर्ष काढला की कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये या दोन्ही पक्षांमध्ये वाद आहे। हा निष्कर्ष किंवा हा जो इलेक्शन कमिशनने आधार धरला, ज्या आधारे त्यांनी पुढे सर्व प्रकारच्या सुनावण्या सुरू केल्या आणि त्यानंतर मग पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेंना या वादामुळे मिळालं होतं, तर त्यांचं म्हणणं आहे की हा वाद आहे अशा स्वरूपाचा जो निष्कर्ष काढला होता निवडणूक आयोगाने हा चुकीचा होता असं सध्या कपिल सिब्बल म्हणतायत। आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की केवळ 3 पत्र होती, एक 21 जूनचं, त्यानंतर मग 25 जूनचं पत्र जे अनिल देसाईंनी स्वतः निवडणूक आयोगाला लिहिलं होतं आणि त्यानंतर 1 जुलैचं एक पत्र, या 3 पत्रांच्या आधारे इलेक्शन कमिशननी हे ठरवलं की त्याच्यामध्ये स्प्लिट आहे म्हणजेच फूट पडलेली आहे, पक्षामध्ये दोन वेगवेगळे गट तयार झालेले आहेत। त्याबद्दल कपिल सिब्बलांचा युक्तिवाद असा आहे की हा फूट पडलेली होती किंवा हे जे दोन वेगवेगळे गट तयार झालेले होते हे गट पॉलिटिकल पार्टीमध्ये, राजकीय पक्ष संघटनेमध्ये गट पडलेले नव्हते, तर फक्त विधिमंडळ पक्षामध्ये गट तयार झालेले होते। त्यामुळे ज्या प्रकारे आपण इलेक्शन कमिशनचा जो ओव्हरऑल अधिकार आहे तो इलेक्शन कमिशनचा अधिकार हा कोणत्याही प्रकारे पॉलिटिकल पार्टी संघटनेमध्ये ज्यावेळी फूट पडते त्यावेळी पक्ष चिन्ह कोणाचं असेल, पक्षाचं नाव कोणासोबत असेल याचा निर्णय घेण्याचे अधिकार निवडणूक
निवडणूक आयोगाकडे असतात. आता कपिल सिब्बल म्हणतात की निवडणूक आयोगाकडे अशा स्वरूपाचा अधिकारच नाहीये की कारण त्यावेळी फक्त विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडलेली होती, राजकीय पक्षात फूट पडलेली नव्हती आणि विधिमंडळ पक्षात जी फूट पडलेली होती त्या फुटीवर निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णपणे विधानसभा अध्यक्षांचा होता आणि विधानसभा अध्यक्षांकडे त्याविषयीचं प्रकरण प्रलंबित होतं, असा आता कपिल सिब्बलांचा युक्तिवाद आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की यापूर्वी सुद्धा म्हणजे जेव्हा या सगळ्यात पहिल्यांदा इलेक्शन कमिशननी या प्रकरणावर सुनावणी सुरू केली होती त्यावेळी शिवसेना आणि नाव आणि त्याशिवाय धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि तेव्हा बाळासाहेबांची शिवसेना असं एक नाव तात्पुरतं वापरण्यासाठी एकनाथ शिंदेंना देण्यात आलं होतं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं एक नाव उद्धव ठाकरेंना तात्पुरतं वापरण्यासाठी देण्यात आलेलं होतं. त्यावेळी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या वतीने चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं होतं, परंतु दिल्ली उच्च न्यायालयाने त्यावेळी कोणत्याही स्वरूपाची इलेक्शन कमिशनच्या विरोधात आदेश दिले नाहीत आणि पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा आव्हान देण्यात आलं होतं की निवडणूक आयोगाने हा निर्णय करण्याची आवश्यकता नव्हती, परंतु त्याविषयी सुद्धा कुठल्याही स्वरूपाचे वेगळे किंवा विपरीत आदेश निवडणूक आयोगाच्या विरोधातले सर्वोच्च न्यायालयाने दिलेले नव्हते. त्यामुळे हाही मुद्दा खरा आहे की आता कपिल सिब्बल ज्या दिशेने युक्तिवाद करतायत तो युक्तिवाद यापूर्वी सुद्धा 2 वेळा करून झालेला आहे. एकदा ज्यावेळी पहिल्यांदा इलेक्शन कमिशननी या स्वरूपाची सुनावणी घेऊच नये आणि याविषयीचा निर्णय करू नये की नेमकं पक्षचिन्ह कुणाकडे आहे आणि पक्षात कुठल्याही प्रकारची फूट पडलेली नाहीये, राजकीय पक्षात विधिमंडळ पक्षात जो वाद आहे त्या वादाविषयीच्या सुनावण्या या सध्या सुरू आहेत विधानसभा अध्यक्षांकडे, अशा स्वरूपाचा युक्तिवाद त्यावेळी सुद्धा दिल्ली उच्च न्यायालयात करण्यात आला होता. जेव्हा निवडणूक आयोगाच्या प्रोसिडिंग्सवर म्हणजे शिवसेना कुणाची याबाबत सुरू असलेल्या प्रक्रियेवर स्थगिती हवी होती इलेक्शन कमिशनच्या, त्यावेळी सुद्धा दिल्ली उच्च न्यायालयात हा युक्तिवाद करण्यात आला होता. नंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यात आलेलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी सुद्धा कोणत्याही स्वरूपाचे इंटरिम ऑर्डर द्यायला नकार दिला. त्याशिवाय आपण विचार करायचा असेल तर न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्यावेळी 5 न्यायाधीशांनी एक निकालपत्र दिलं होतं कॉन्स्टिट्यूशन बेंचनी, त्या निकालपत्रामध्ये सुद्धा इलेक्शन कमिशनकडे सध्या उपलब्ध असलेला जो सर्वोत्तम घटनात्मक मार्ग आहे तो त्यांनी वापरावा असे रिमार्क्स आहेत. कोणत्याही स्वरूपाच्या इलेक्शन कमिशनच्या प्रोसिडिंग्सना स्टे करायला त्यावेळेस सुद्धा चंद्रचूड यांच्या कोर्टात जेव्हा सुनावण्या सुरू होता तेव्हा त्यांनीही नकार दिलेला होता. त्यामुळे हा युक्तिवाद किंवा हे प्रकरण तसं पाहायला गेलं तर यापूर्वी 2 वेळा सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेलं आहे की निवडणूक आयोगाने यावरती सुनावणी घेण्याची आवश्यकता नव्हती. आता सिब्बल सांगतात की कशा प्रकारे आयोगाने जो निर्णय घेतला तो आयोगाचा निर्णय हा चुकीचा होता. त्याचं कारण असं आहे की या सगळ्यामध्ये निवडणूक आयोगाने फक्त लेजिस्लेटिव्ह पार्टी कोणाकडे आहे ते पाहिलं, त्याशिवाय कॉन्स्टिट्यूशनल दृष्टीने म्हणजे ज्या पक्षाच्या संघटना कोणाकडे आहे याविषयीचा निर्णय त्यांनी डोळेझाक केली. त्याशिवाय कोणत्याही स्वरूपाचा राजकीय पक्षामध्ये फूट पडलेली नसताना निवडणूक आयोगाने यावर सुनावणी घेतली. त्याशिवाय त्यांनी कपिल सिब्बल असं म्हणतात की जी ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी आहे म्हणजे जी मूळ राजकीय पक्ष संघटना